झालं ग भलतंच? मला कळल्यापासून ना घरी लक्षच लागेना. यांना म्हटलं सरळ पद्माकर दादाकडे जाऊन येते 4 दिवस. सागरचा काही पत्ता लागला ना कीच जाईन मग घरी. बहिणी, अगं तुला काळजी वाटणं स्वाभाविक आहे, पण तुला खरं सांगू, माझं मन सांगतंय सागरला काहीही झालेलं नाहीये. तो नक्की परत येईल. बघ तू नको काळजी कर. त्याला यायलाच मुक्ताची माफी कुठे मागितली त्याने? एकदा त्यांनी मुक्तावर अन्याय केला, आता तो पुन्हा नाही असं करू शकत. तो यायलाच हवा. शांत हो बरं. हे बघ, मी आता आली आहे ना, तू घरातली अजिबात काहीही काळजी करू नकोस. मी सगळं बघीन. तू विश्रांती घे, शांत हो. काय रे, असा इथे का बसलायस? काय झालंय? आज ऑफिसमध्ये पण नाही गेलास? मूडच नाही माझा. कसला एवढा विचार करतोयस? सागरचा. बघ ना, इतके दिवस झाले पण अजून सागरचा शोध लागला नाहीये. खूप काळजी वाटते मला त्याची. नको नको ते विचार येतात मनात. कधी कधी तर वाटतं की तो आपल्यात नाहीच आहे. नको असा विचार करूस. कशाला असे नसले विचार डोक्यात आणायचे? आपल्यालाच त्रास होतो ना. हे सगळं आपल्या हातात असतं का ज्योती? तसं असतं तर मग काय, जगातली अर्धी दुःख कमी झाली असती. नाही, आता तू म्हणशील अचानक मला सागरचा इतका पुळका कसा काय आला? बरोबर आहे, गेला काही काळ आमचं पटत नव्हतंच. पण जेव्हापासून तो नाहीसा झालाय ना, तेव्हापासून त्याच्याबद्दलचा सगळा राग
नाहीसा झालाय. वाटते ती फक्त काळजी. तो कुठे असेल, कसा हसेल, आणि मग आमच्या लहानपणापासूनच्या एक एक आठवणी येत राहतात. आम्ही एकत्र केलेली भांडणं, घरी, शाळेत, कॉलेजमध्ये केलेली धमाल, काका, काकू, आजी, या सगळ्यांनी केलेले आमचे लाड, सगळं पुन्हा पुन्हा आठवत राहतं मला. खूप काळजी वाटते मला सागरची. तो परत यायला हवाच होती. डोंट वरी. एसीपी साहेब तुम्ही या ना, आत या ना. सागरची काही खबर? तो एक वाईट बातमी आहे. म्हणजे बरेच दिवस त्या जागेवर शोध घेऊन सुद्धा आमच्या लोकांना सागरला शोधण्यात यश आलेलं नाहीये. त्यामुळे नाईलाजानं आम्हाला हा तपास थांबवावा लागतोय. हे घड्याळ त्या जागेवर सापडलंय. हे सागरचं घड्याळ आहे. आय एम सॉरी पद्माकर. हॅलो. हॅलो ताई, मी गायत्री. हां बोला. आत्ताच मगाशी एसीपी कामात येऊन गेले घरी. काय झालं, काही कळलं का? सागरचा काही पत्ता लागला? ताई, त्यांना सागरचे घड्याळ
पांडे, यस सर. पांडे, मुक्ता प्रभूच्या ऍक्सिडेंटची फाईल बंद करा. काय झालं सर? कारण संशयित गुन्हेगार पुन्हा एकदा गायब आहे आणि त्या मुलीची परिस्थिती तर इतकी नाजूक आहे की ती काही कॉपरेट करेल असं वाटत नाही. सो जस्ट क्लोज द फाईल. ओके सर. हॅलो. हां डॉक्टर, मी मुक्ताची आत्या बोलते. हां बोला. डॉक्टर, तुम्ही सांगितलेली सगळी औषधं आणली आहेत. तुम्ही मला म्हणाला होतात नंतर फोन करा म्हणून. हे बघा, मी तसं तुम्हाला मुद्दामच सांगितलं कारण मुक्ताच्या देखत मला बोलायचं नव्हतं. काही सिरियस नाही ना डॉक्टर? हो. पण डॉक्टर, ती सारखी विचारत असते, सागर कुठे, मी इथं या घरात काय उत्तर द्यायचं हो तिला? तुम्हाला जमतील तशी उत्तरं द्या तिला, पण तिला शंका येऊ देऊ नका. हवं तर तिला सासरी पाठवा आणि सरदेसाई नाही तसं सांगून ठेवा, नाहीतर मुक्ताची परिस्थिती अवघड होईल. ताई त्या आता मुक्ताला जपणं तुमच्याच हातात आहे. जपा तिला, तिचं मन कशात तरी गुंतवून ठेवा, काहीतरी कामात तिला गुंतवा आणि काही लागलंच तर मला फोन करा. ठीक आहे? ठेवू? सागर, अरे होतास कुठे तू? आम्ही तुला किती वेड्यासारखे शोधत होतो माहिती तुला? तू मुक्ता, अरे बरं आहेस ना तू सागर? आई, तू मला फक्त एवढंच सांग की आता तरी तू मला माफ केलंयस की नाही? सागर, अरे माझ्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त मी भोगतोय. त्याची शिक्षाही मला मिळाली. फक्त एकदाच मला तुझ्या कुशीत शिरून रडायचं होतं. तुझी क्षमा मागायची होती आणि तुझ्या तोंडून ऐकायचं होतं की तू मला माफ केलंयस. सागर, बाळा, प्रत्येक आई मुलाला माफ करते. पण तू तसं नाही म्हणालीस. एकदा म्हण ना की तू मला माफ केलंयस. सागर, बाळा, मी तुला माफ केलंय, खरंच मनापासून सांगते. पण आता तू आलायस ना, आता तू मुक्ताची पण माफी मागायची ना. अरे ती डोळ्यात प्राण आणून तुझी पाठ पाहते बाळा. जा आधी तिला भेट आणि तिची माफी माग.
सागर 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 सर अजूनही खरंच वाटत नाही हो. सागर सरांच्या बाबतीत असं काय होईल. सर मी आपल्या सगळ्या स्टाफच्या वतीने आलोय. वी ऑल आर व्हेरी सॉरी सर. पण सर आम्हाला अजूनही खूप आशा आहे. सागर सर नक्की सापडतील. पहा ना, आनंद सुद्धा लोकांशी बोलतोय, त्याच्या परीने शोध घ्यायचा प्रयत्न करतोय. पोलिसांचे सुद्धा प्रयत्न सुरूच आहेत. सर तुम्ही फक्त धीर सोडू नका. अशा परिस्थितीत तुम्ही खंबीर राहणं फार महत्वाचं आहे सर. काल एसीपी आले होते. सागरचं घड्याळ देऊन गेले. त्यांनी सांगितलं की पोलिसांनी त्यांचा शोध थांबवलाय. कारण इतका तपास करून सुद्धा जर का सागर सापडत नसेल याचा अर्थ ही इज डेड.